तर मित्रांनो, एक अभिमानाची गोष्ट, आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी ज्या रूम मध्ये राहत होते त्या रूम मध्ये मी आता इथे आलेलो आहोत। आणि इथे 1921 ते 22 ते ह्याच रूम मध्ये राहिले। इथेच त्यांनी 1 वर्ष म्हणजे शिकण्यासाठी आले होते, तेव्हा ह्या रूम मध्ये राहिले, इथेच अभ्यास वगैरे करायचे। तर ही जागा बघू शकतो आणि त्यांच्या काही वस्तू आहेत त्या देखील त्यांनी इथे ठेवल्या आहेत। बघू शकता इथे काही वस्तू त्यांच्या ठेवल्या आहेत, बुक्स आणि वस्तू ठेवल्या आहेत। ते ज्या कबर्ड होतं त्यांचं, तर हे कबर्ड देखील इथे आहे, बघू शकतो आपण। हे बघा, महात्मा फुले यांचा तिथे फोटो आहे। तर अशा प्रकारे कबर्ड होतं त्या काळचं। तर अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांचा ब्लेझर वगैरे ठेवत असतील, ब्लेझर वगैरे इथे ठेवत असणार। आणि इथे त्यावेळेस शेगडी होती पूर्वी, म्हणजे कोळशे पेटून इथे शेकोटी केली जायची। इथे त्यांच्या फॅमिलीचा फोटो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतो तर हे त्यांचं बेड, त्यावेळेस ते ज्यावेळेस इथे राहत होते त्यावेळेसचं हे बेड आहे। आणि इथे बघू शकतो हे जे फोटो वगैरे ते आता आलेले आहेत, पण बाकीचं हे बेड, हे फर्निचर, हे चेअर हे त्यावेळेच आहे। खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। आणि बघू शकतो त्यांचा चष्मा देखील इथे ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो, रिअल चष्मा आहे मित्रांनो। आणि तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांच्या हातात नेहमी लेखणी असायची, लेखणी म्हणजे पेन। आणि त्यांचा पेन बघा तुम्ही, खूप जुना आहे हा, हे बघा त्याचा कलर सुद्धा गेलेला आहे। आणि त्यांचे बुक्स बघा तुम्ही, जुने लगेच लक्षात येतात मित्रांनो। हे बघा, मी फक्त आता मला मोह आवडत नाहीये, मी बाबासाहेबांचा चष्मा हातात घेतलाय ही माझ्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। मी घालण्या इतका मोठा नाही हा चष्मा, तरी मी ठेवून देतो, पण एक मला आनंद झालाय की मी त्यांचा चष्मा हातात घेतलेला आहे। तर मित्रांनो, तर खरोखर एक मला एक आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी की मी बाबासाहेबांचा चष्मा हातात घेतलेला आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे अतिशय सुंदर हे त्यांचं निवासस्थान होतं। आणि त्या आपल्याला इकडे 1921 साली त्यांनी कशा प्रकारे त्यावेळेस इथे राहिले असतील, 7 समुद्रापारी येऊन ते इथे राहिले, खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। तर चला इकडच्या रूम मध्ये चला। इथे जस्ट मीटिंग रूम आहे ना, ही एक हॉल आहे। हॉल आहे म्हणजे ते स्टडी करत असणार। इथे खूप सारे बुक्स आहेत। तर हे बुक्स आता आणलेले असणार आहेत, कारण त्यांचं हे म्युझियम आहे म्हटल्यावर त्यांची पत्नी आणि बाबासाहेब यांचे स्टॅच्यू इथे आहे। तर खरोखर मित्रांनो, एक तुम्हाला फोटो जवळून दाखवते। खूप जुन्या काळचे फोटो, बरीचशी माहिती दिली मित्रांनो, पण एवढी माहिती वाचण्यासाठी इतपत टाइम नाहीये। पण आम्ही तुम्हाला फोटो एक स्लाइड शो करून दाखवू शकतो। तर मित्रांनो, हे सर्व जे फोटो आहेत हे म्युझियम मधले, हे फोटो आम्ही पेजवर टाकणार आहोत। त्याचा एक अल्बम असेल, तो तुम्ही बघू शकता। प्रत्येक गोष्टी जुने त्यांचे अल्बम, त्यांचे न्यूज, त्यांनी लिहिलेले लेटर स्वतःच्या हाताने, सगळ्या गोष्टी आम्ही त्या पेजवर टाकणार। त्यांचे फोटो कर्मवीर भाऊराम बरोबर असतील किंवा गाडगेबा बाबांबरोबर असतील, ह्या सर्वांबरोबरचे फोटो, सर्व काही तुम्हाला आम्ही इत्थंभूत माहिती देणार आहोत। तर हा एक व्हिडिओ असणार आहे, अजून एक व्हिडिओ येणार आहे, तो पूर्ण या बिल्डिंगचा असा हा एक मी तात्पुरती तुम्हाला झलक दिलेली आहे की कशा प्रकारचा व्हिडिओ असणार आहे। तर चालतं मित्रांनो, थांबूया इथे। आणि जो मेन व्हिडिओ आहे तोही तुम्ही नक्कीच पहा। या विषयावर आम्ही 2-3 व्हिडिओ घेतलेले आहेत, तर ते सर्व व्हिडिओ पहा ही आपल्या सर्वांना विनंती। धन्यवाद।